खालापूर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सोंडेवाडी येथे रविवारी एका सामाजिक संस्थेने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। यावेळी उपस्थित डॉक्टरांनी आदिवासी बांधवांची तपासणी करून ज्या मोफत औषधांचे वाटप केले ती सर्व औषधे मुदत संपलेली असल्याचे सरपंचांच्या जागरूकतेमुळे उघड झाले आणि पुढील अनर्थ टळला। कैलासवासी श्री अनंत श्रीधर ओक वनौषधी संशोधन व संवर्धन प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था दर महिन्याला आरोग्य शिबिर भरवते। रविवारीही सकाळी असेच शिबिराचे आयोजन सोंडेवाडी येथे करण्यात आले होते। यावेळी संस्थेच्या वतीने 2 डॉक्टरांनी येथील आदिवासी ठाकूर बांधवांची आरोग्य तपासणी केली आणि त्या आजाराच्या निदानानुसार संस्थेने आणलेली औषधे या रुग्णांना दिली। ही सर्व सुरू असताना या बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रितेश मोरे शिबिराच्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी वाटप केलेली औषधे बारकाईने पाहिली असता ती सर्व औषधे मुदत संपलेली आढळून आली। त्यांनी त्वरित ही बाब उपस्थित संस्थेचे कर्मचारी आणि डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली। या सर्व प्रकारामुळे शिबिरात आलेले ग्रामस्थ संतप्त झाले। बरोबर मग तू ना तुला गोळ्या हा गोळ्या पाठवा कोणी सांगितलं त्या हा गोळ्याचा व्यवहार कराय कोणी सांगितलं तर आज लहान मुलाला दिल्या तर लहान मुलाला खाला असतात आमचं काय झालं असतं हा एवढ्याच्या बच्च्याला गोळ्या दिल्या ती देणार होतं ते इथं पाहिजे होते जरा तुम्ही वाचून बघायचं नंतर ते यायचं ना ती याला काहीतरी माणसाला पर्याय करून माणूस द्यात आपण शिकलेली सवरलेली माणसं आहो ना। ग्रामस्थांचा वाढता पारा पाहून डॉक्टरांनी काढता पाय घेतला। यानंतर सरपंच मोरे यांनी खालापूरच्या वैद्यकीय अधिकारी अनिल कुमार योद्धा शहा यांना कळवले। त्यांनी लगेच त्यांचे सहकारी सुधीर जोशी, सचिन चव्हाण, केसरीनाथ घरत यांना बरोबर घेऊन सोंडेवाडी गाठली आणि तेथे आदिवासी बांधवांना मोफत वाटलेल्या औषधांची तपासणी केली असता ती सर्व औषधे मुदत संपलेली आढळून आली। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा। मी प्रितेश मोरे, बोरगाव ग्रामपंचायत सरपंच। मी इथे काही कामानिमित्त आलो होतो। आल्यानंतर मला इथे एक मेडिकल क्लॅम्प दिसल्यानंतर माझ्यावर माझा सदस्य आणि गावातले 4-5 लोक माझ्यावर होते। तर मी इथं आल्यानंतर त्यांना विचारलं का हा कॅम्प कुणी भरला आहे। तर ते मला बोलले का हा कॅम्प आम्ही गरजू लोकांसाठी भरलेला आहे। तर मी आणि माझ्या सदस्यांनी मी आपला एक 2-3 औषधं बघितली तर त्यात मला ते एक्सपायरी डेट आढळल्यानंतर मी सर्व औषधं बघितल्यानंतर ताबडतोब कॅम्प थांबवला आणि सर्व औषधं बघितलं सर्व औषधं ही एक्सपायरी डेट होती। त्याच्यानंतर त्यांना चौकशी विचारल्यानंतर त्यांनी उडवडीची उत्तरं दिली आम्हाला उडवडीची उत्तर दिल्यानंतर आम्ही ते 2 डॉक्टर होते ते घाबरल्या स्थिती होते ते निघून गेले इथून आणि त्यांच्याकडून आम्ही शलार साहेबांना फोन केला, कानगुडे साहेबांना फोन केला, पोलीस कंप्लेंट केलेली आम्ही, पोलीस येणार आहेत बोललेत आणि नंतर आम्ही BDO साहेब आमच्या ग्रामसेवकच्या मार्फत BDO साहेबांशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी ते औद्योगिक औषध डॉक्टरांना पाठवून दिले। त्यांनी चेक केल्यानंतर आम्हाला समजले एक्सपायरी डेट औषध आहेत। मग आम्ही गावात पूर्णपणे फिरलो आणि सर्व औषधं त्यांच्याकडनं जमा केली आणि इथे जमा करून घेतली। ह्याच वाडीवरची मंडळी आपली मंगळवारची जी OPD असते या OPDला येते। नंतर ह्या वाडीवरची मंडळी आपल्या संस्थेवर नेहमी येत असते। अलग लक्षात काल त्यांच्याशी बोलून घेतलं आणि मग फक्त एवढंच आमचं झालं की आम्ही सरपंचांपर्यंत अप्रोच होऊ शकलो नाही आजच्या मेडिकल कॅम्पसाठी। नाहीतर दरवेळेला आम्ही सरपंचांची परवानगी घेऊन त्या हा मुद्दा असा आहे की इथलं मेडिसिन जे आहे ते एक्सपायरी डेट झालेले आहे पूर्णपणे। ह्या मेडिसिनमुळे इथल्या आदिवासी लोकांचा जीव जाण्याची शक्यता होती समजा जर सरपंच प्रितेश मोरे इथे आले नसते तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही कसं आहे सांगतो की ही सॉर्टिंग करून न आलेली औषधं त्याच्यामुळे ही झालेली चूक आहे। पण साहेब या आपण एक वैद्यकीय अधिकारी आहात, चांगल्या पदावर आहात, पण तुमच्याकडे ह्या होणं म्हणजे दुःखाचं म्हणजे संकटाची गोष्ट आहे। याबाबत तुम्ही काय सांगाल? नाही झालं नाही तुम्ही त्याच का शान पिकवला त्याच का शान पिकवला मारलीच ती माहिती आहे ना औषधं वापरा येतो ना औषधं घेऊन येतात ना तुम्ही स्वस्त माणसं जगवा येतात का मारायला येतात मारायला येतात तुम्ही त्याच कसं काय पिकवलं उन्हाने पिकलात का योगाने पिकलत? तुम्हाला ही औषधं दिली कोणी? आता आमची घरी दोन्ही म्हातारी आम्ही या गाडीत लोडिंग केली कोणी? काय खाल्लं असतं काय या गाडीत औषधांची लोडिंग केली कोणी?
कोणी तुम्ही बोलता गावातल्या लोकांना विचारून आम्ही केला कुठल्या नाव सांगा तुम्ही त्यांचा सांगा बघ नाव. तुम्ही गाडीत लोडिंग केली ना त्या माणसाला इथे थांब रे, कुठली तुमची माणसं आता ओपीडीला यांच्याड कोण जातो ओपीडीला? पोलिसांना बोलवा रे. नाही सांगतो ओपीडीला जातो म्हणून. नाही पण त्यांनी सांगू दे ना. ते बोलले पहिले वाडीच्या लोकांना सांगितलं, फोन केला. दिसतील बा याच्या जवळ आम्ही शेबीर भरवायचं. नाही तुम्ही त्यांच्याकडे जाता का औषध उपचार घ्यायला? सा खालापुर PSC मुझे अपना THO अपना खालापुर तालुका का अपना THO साहब डॉक्टर रोकड़े साहब ने उन्हें मेरे को इन्फॉर्म किया कि ऐसा अपना बोरगांव में एक कैंप रखा हुआ है और गांव अपना सुंडेवाड़ी में आया अपना एक कैंप रखा हुआ है और आप जाके वहाँ पे देखो कि ये कोई जो कैंप में मेडिसिन जो दे रहे डिस्ट्रीब्यूट कर रहे वो कुछ एक्सपायरी है करके। तो मैं खालापुर PSC से मैं आया यहाँ पे बोरगांव में पूछा और उनको इन्फॉर्म किया था यहाँ के अपना जो सरपंच साहब ने यहाँ का इन्फॉर्म किया था रोकड़े साहब को THO साहब को। तो उन्होंने मेरे को इन्फॉर्म किया कि जाके एक बार आप देख लो। तो मैं वहाँ से अपना आया यहाँ पे अपना बोरगांव PSC में और PSC से पता चला ये गांव में आके यहाँ पे आके मैं तपास किया, अपना टीम लेके आया अपना और टीम अपना सभी आके यहाँ पे देखे उसमें से 30 से 40% तक का जो मेडिसिन है वो सभी मतलब एक्सपायरी है और बाकी जो मेडिसिन है सभी नियर अबाउट 99% सभी मेडिसिन है 99% जो भी मेडिसिन है सभी फिजिशियन सैंपल मेडिसिन है और उसमें से सिर्फ 30 to 40% जो है मेडिसिन वो सभी एक्सपायरी डेट का है, जिसमें एक ऐसे बच्चे का मेडिसिन भी है और उसमें का एक कॉफ सिरप भी है जैसे जनवरी है 2019 का एक्सपायरी डेट है। अब ये डाइसोडियम हाइड्रोजन साइट्रेट का क्या है, अब जैसा कैसा है ये जैसे ये भी कैसे ये भी फिजिशियन सैंपल है, सगरे फिजिशियन सैंपल है ये सभी। जैसे इसका भी जैसा ये आयरन के लिए है और ये भी जनवरी 2019 का एक्सपायरी है। जैसे ऐसे करके बहुत सारी चीज़ है अपने पास में। यहाँ पे मैंने देखा अपना टीम आके सभी एक्सपायरी वाला एक साइड में किया और बाकी जो है उसको फिल्टर किया हमने और उसका एक एक सैंपल हमने निकाल के रखे हैं। माझं नाव शिमगी, माझा हातपाय दुखत होतं तर इथं हे होतं तर त्याच्यात आम्ही आलेलो होतो तर त्या गोळ्या औषध दिले आम्ही घेतले। आम्ही गरीब माणसं काय आम्हाला तेवढं माहिती नाही कळला पण आम्ही त्या दिले आम्ही घेतले। ते आम्हाला 4-5 गोळ्या एक पाकिट आले खाया सांगितल्या आम्ही त्या घेतल्या आणि ते बोलायला लागलं का हे असं नाही असा वापर करा तुम्ही। त्या गोळ्या आम्ही घेतल्या मग ते दुसऱ्या पण गोळ्या दिल्या तर ते आम्हाला माहिती नव्हत्या। बोलतो आता एक टाइम 4 दुसरे टायमाला 4 तिसरे टायमाला 2 सकाळी उठल्या एक अशा गोळ्या घ्यायच्या तर आम्ही त्या गोळ्या घरी नेल्या तर इथून आज बाहेर नाही निघालो तर आमचा सरपंच कार्यकर्ता इथंच होता तर बोलतो सांगायला लागला का आम्हाला दाखवा तर त्याला आम्ही दाखवल्या तर तो बोलायला लागला हा गोळ्या तुम्ही घेऊ नका। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।